नमस्कार मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण पोजनड्रॉप्स कंपोजिशन मेथडच्या मदतीने EMF कसा मोजता ते बघितलं. त्यासोबतच EMF म्हणजे काय आणि त्याच्या ज्या दोन मेथड्स आहेत EMF मोजण्याचा, पोजनड्रॉप्स कंपोजिशन मेथड आणि दुसरी आहे डायरेक्ट रीडिंग मेथड. काल आपण पोजनड्रॉप्स कंपोजिशन मेथड बघितली. आज आपण बघणार आहोत डायरेक्ट रीडिंग मेथड. ओके, त्याची पर्यंत आपण सर्किट डायग्राम काढू, सर्किट डायग्राम व्यवस्थित समजून घेऊ आणि त्यानंतर ते कशा पद्धतीने त्याच्या मदतीने आपण EMF मोजता येतो त्याच्याबद्दल चर्चा करू. ठीक आहे मित्रांनो, आपण बघतो आहे डायरेक्ट रीडिंग पोटेन्शियोमीटर. या डायरेक्ट रीडिंग पोटेन्शियोमीटरच्या मदतीने आपण अननोन सेलचा जो EMF आहे त्याचं डायरेक्ट रीड करू शकतो. त्याचं युनिट्स काय असणार आहे, आपण काय बघितलं आहे, EMF रीडिंग युनिट watts. So by using direct reading potentiometer we can determine the EMF of unknown cell directly. Okay, we can measure it in watts. फळ्यावर दिसतं आपल्याला सर्किट डायग्राम कशाची, डायरेक्ट रीडिंग पोटेन्शियोमीटरची. बघा आता हा जो W आहे, W जो दिसतो मित्रांनो, याला आपण वर्किंग सेल किंवा काय म्हणणार आहोत, याला आपण म्हणतोय बॅटरी किंवा वर्किंग सेल. मित्रांनो आपण जर बघितलं, हा जो वर्किंग सेल आहे आपण आर ला कनेक्टेड, आर म्हणजे आहे आर म्हणजे काय तर रेजिस्टन्स. डब्ल्यू मित्रांनो आपण बघतोय डायरेक्ट रीडिंग पोटेन्शियोमीटर. या डायरेक्ट रीडिंग पोटेन्शियोमीटरच्या मदतीने आपण अननोन सेल्सचा EMF डायरेक्टली रीड करू शकतो इन वोल्ट्स. ही सर्किट डायग्राम आहे डायरेक्ट रीडिंग पोटेन्शियोमीटरची. मित्रांनो आपण जर व्यवस्थित बघितलं तर इथं हा डब्ल्यू दिसतोय. डब्ल्यू ला आपण वर्किंग सेल म्हणणार किंवा बॅटरी आहे. डब्ल्यू इज कॉल्ड एज वर्किंग सेल ऑर बॅटरी. या बॅटरीचं किंवा वर्किंग सेलचं काम काय आहे, कॉन्स्टंट EMF सप्लाय करणं. हा काय सप्लाय करतोय, कॉन्स्टंट EMF सप्लाय करतोय. आणि हा जो बॅटरी आहे किंवा वर्किंग सेल आहे हा आरशी कनेक्ट आहे. आर म्हणजे काय, रेजिस्टन्स. हा वर्किंग सेल रेजिस्टन्सच्या मदतीने किंवा रेजिस्टन्सच्या थ्रू ए आणि बी शी कनेक्ट आहे. AB आहे, AB काय आहे मित्रांनो, मेटल वायर. परत लक्षात घ्या, बॅटरी म्हणजेच वर्किंग सेल हा रेजिस्टन्सच्या माध्यमातून बी आणि ए बी शी कनेक्ट आहे. AB काय आहे, मेटल वायर आहे. ठीक आहे, हा जो वर्किंग सेल आहे त्याचं काम काय आहे, कॉन्स्टंट EMF सप्लाय करणं. त्याचा जो EMF आहे आणि या युनिफॉर्म रेजिस्टन्स वायरचा रेजिस्टन्स सारखा आहे. ए आणि बी चे जो रेजिस्टन्स आहे तो किती आहे मित्रांनो, 0 to 2 वोल्ट्स. 0 ते 2 वोल्ट्स एवढा रेजिस्टन्स ते प्रोव्हाइड करतात आणि तेवढाच EMF कोण सप्लाय करत आहे, आपला वर्किंग सेल किंवा बॅटरी सप्लाय करते. ठीक आहे, काय काय लक्षात आलं, वर्किंग सेल आर म्हणजे रेजिस्टन्स आणि AB म्हणजे काय आहे, युनिफॉर्म रेजिस्टन्स वायर. त्याचा रेजिस्टन्स 0 ते 2 वोल्ट इतका आहे. जेवढा त्याचा रेजिस्टन्स आहे तेवढा त्या वर्किंग सेलचा काय असणार आहे मित्रांनो, EMF असणार आहे. वर्किंग सेल पण आपल्याला 2 वोल्ट्स पर्यंत EMF सप्लाय करू शकतो. बरोबर मित्रांनो, त्याच्यानंतर हे जे डी आहे, या डी ला म्हणतो आपण, या डी ला आपण म्हणतोय डबल पोल डबल थ्रो स्विच. याला आपण काय म्हणतोय, डबल पोल डबल थ्रो स्विच. त्याचाच आपण त्याचा शॉर्ट फॉर्म काय मित्रांनो, DP-DT स्विच. मित्रांनो या DP-DT स्विचच्या मदतीने आपण आपल्याला आवश्यक असलेला सेल सर्किटमध्ये इंट्रोड्यूस करू शकतो. ठीक आहे, डी म्हणजे काय मग, डबल पोल डबल थ्रो स्विच. या स्विचचं काम काय असणार आहे, आपल्याला जो डिझायर्ड सेल आहे तो सेल सर्किटमध्ये इंट्रोड्यूस करणं. बघा आपण जर बघितलं व्यवस्थित, 2 सेल दिसत आहे. हा SC म्हणजे स्टँडर्ड सेल, ज्याचं EMF आपल्याला माहिती आहे. त्या सेलला आपण कोणता सेल म्हणणार आहोत, स्टँडर्ड सेल. आणि दुसरा सेल आहे X म्हणजे काय, अननोन सेल. बरोबर,
मित्रांनो, आणि इथं की दिलेली आहे, ही समजा की प्रेस केली आणि आपल्याला समजा स्टँडर्ड सेल सर्किटमध्ये इंट्रोड्यूस करायचं आहे, की प्रेस केली तर सर्किटमध्ये कोणता सेल येणार, स्टँडर्ड सेल सर्किटमध्ये येणार. समजा आपल्याला अननोन सेल सर्किटमध्ये घ्यायचं आहे, परत सेकंड की प्रेस करायची, आता सर्किटमध्ये कुठला सेल येणार आहे, अननोन सेल येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जी म्हणजे काय असणार आहे, गॅल्व्हॅनोमीटर. जी म्हणजे काय, गॅल्व्हॅनोमीटर. हा आहे सी म्हणजे काय, तर सी म्हणजे काय आहे मित्रांनो, स्लायडिंग कॉन्टॅक्ट. हा स्लायडिंग कॉन्टॅक्ट आपण या संपूर्ण मेटल वायर AB वर फिरू शकतो. या समजा इथं समजा स्लायडिंग कॉन्टॅक्ट सी आहे, इथं आणला तर त्याचा रेझिस्टन्स किती आहे, 0, आणि इकडे आणला तर किती आहे, त्याचा रेझिस्टन्स किती असणार आहे, 2 असणार आहे. ठीक आहे. परत लक्षात घ्या, W म्हणजे काय आहे, वर्किंग सेल किंवा बॅटरी. त्याचं काम काय आहे, कॉन्स्टंट EMF सप्लाय करणं. किती EMF सप्लाय करू शकतो, 0 ते 2 व्होल्ट एवढा EMF सप्लाय करू शकतो. हा वर्किंग सेल आपण या रेझिस्टन्सच्या माध्यमातून मेटल वायर AB ला जोडलेला आहे. मेटल वायर AB काय आहे, युनिफॉर्म रेझिस्टन्स वायर. तिचं रेझिस्टन्स किती आहे, 0 पासून तर 2 व्होल्ट्स पर्यंत रेझिस्टन्सची सप्लाय करू शकते. पुढचं आहे डी म्हणजे काय सांगितलं आपण, डबल पोल डबल थ्रो स्विच म्हणजेच DP/DVT स्विच. याचं काम काय आहे, समजा आपल्याला स्टँडर्ड सेल सर्किटमध्ये टाकायचं आहे, आपण की प्रेस करणार आणि स्टँडर्ड सेल या सर्किटमध्ये जॉईन होऊन जाणार. समजा आपल्याला अननोन सेल इंट्रोड्यूस करायचा आहे तर परत की प्रेस करायची, स्टँडर्ड सेलच्या जागी कोणता सेल येणार, अननोन सेल येणार. ठीक आहे. हे त्या DP/DVTचं फंक्शन आहे. ठीक आहे. हे झालं मित्रांनो कन्स्ट्रक्शन ऑफ डायरेक्ट रीडिंग पोटेन्शियोमीटर. आता वर्किंग. मित्रांनो, आपण कोणतंही इन्स्ट्रुमेंट विकत घेताना ते स्टँडर्ड आहे की नाही याची खात्री करतो आणि नंतरच ते इन्स्ट्रुमेंट विकत घेतो किंवा त्या इन्स्ट्रुमेंटच्या मदतीने आपण एक्सपेरिमेंट करत असतो. बरोबर आहे. मग हा जो आपल्याला डायरेक्ट रीडिंग पोटेन्शियोमीटर आहे, याच्या मदतीने आपल्याला हा एक्स म्हणजे काय, एक्स म्हणजे काय, अननोन सेल. या अननोन सेलचं EMF काढायचं आहे, पोटेन्शियल काढायचं, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स काढायचा आहे. बरोबर. मग याचा EMF काढण्या अगोदर याला आपल्याला स्टँडर्डाइज करणं सगळ्यात जास्त आवश्यक आहे. मग पहिली प्रोसेस आपण काय करणार आहोत, स्टँडर्डायझेशन. आता स्टँडर्डायझेशनसाठी काय करणार आपण, DP/DT स्विच ऑन करणार आणि हा जो स्टँडर्ड सेल आहे हा स्टँडर्ड सेल सर्किटमध्ये आपण इंट्रोड्यूस करणार. मग आता DP/DT स्विच ऑन केला, हा स्टँडर्ड सेल या सर्किटमध्ये आलेला आहे. अननोन सेल आहे का सर्किटमध्ये, नाही. ठीक आहे. आता हा जो आपला स्लायडिंग कॉन्टॅक्ट आहे, हा स्लायडिंग कॉन्टॅक्ट आपण या पॉइंट S1 वर आणला. कुठे आहे, S1 वर आणला. या S1 मध्ये रेझिस्टन्स आहे 1.0183 व्होल्ट्स. त्याचं EMF किती आहे, 1.0183 व्होल्ट्स. आता ह्या कंडिशनला आपण रेझिस्टन्स ॲडजस्ट करणार जेणेकरून या गॅल्व्हॅनोमीटरमध्ये कोणत्याही प्रकारचं डिफ्लेक्शन दिसणार नाही. ही कंडिशन अचीव झाली म्हणजे आपण काय म्हणणार, पोटेन्शियोमीटर काय झालं, आपला स्टँडर्डाइज झाला. ठीक आहे. तर मित्रांनो, काय केलं आपण, आपल्याला पोटेन्शियोमीटरला स्टँडर्डाइज करायचं आहे. स्टँडर्डाइज करण्यासाठी आपण काय केलं, हा DP/DT ही जी की आहे, ही कीच्या मदतीने DP/DT स्विच आपण त्या ठिकाणी ऑपरेट केला आणि स्टँडर्ड सेल सर्किटमध्ये आपण इंट्रोड्यूस केलं. स्टँडर्ड सेल सर्किटमध्ये इंट्रोड्यूस केल्यानंतर हा जो आपला स्लायडिंग कॉन्टॅक्ट आहे, हा स्लायडिंग कॉन्टॅक्ट आपण फिरवत या कुठपर्यंत आणलं, पॉईंट S1 पर्यंत आणलं. हा जो पॉईंट S1 आहे त्याचं पोटेन्शियल आहे 1.0183 व्होल्ट. इथं आपण तो पॉईंट त्या ठिकाणी ठेवलेला आहे, त्याला आपण काय म्हटलंय, S1 म्हटलंय. ओके. अशा वेळेस रेझिस्टन्स आपण ॲडजस्ट केला आणि ॲडजस्ट झालेला रेझिस्टन्स अशा पद्धतीने ॲडजस्ट केला, हा जो गॅल्व्हॅनोमीटर आहे त्या गॅल्व्हॅनोमीटरमध्ये कोणत्या पद्धतीचं डिफ्लेक्शन दिसणार नाही किंवा करंट फ्लो होणार नाही. ही जी कंडिशन अचीव झाली मित्रांनो, या कंडिशनला आपण म्हणणार आहोत स्टँडर्डायझेशन ऑफ पोटेन्शियोमीटर. ओके. आता पोटेन्शियोमीटर स्टँडर्डाइज झाला आहे आणि या पोटेन्शियोमीटरच्या मदतीने आपण काय करू शकतो, आता अननोन सेलचं EMF मोजू शकतो. ओके.
मग असा रेजिस्टन्स आपण बदलणार नाही. ओके, फक्त आपण काय करणार, परत स्विच त्या ठिकाणी वापरणार. कोणता स्विच? DP/dt स्विच वापरणार आणि DP/dt स्विचच्या मदतीने आता स्टँडर्ड सेलच्या ऐवजी कोणता सेल सर्किटमध्ये आणणार आहोत? आता अननोन सेल सर्किटमध्ये आणणार. ओके, स्विच वापरला, स्टँडर्डच्या ऐवजी कोणता आला? अननोन सेल त्या ठिकाणी इंट्रोड्यूस झाला. परत स्लायडिंग कॉन्टॅक्ट हा जो C आहे हा आपण फिरवायला सुरुवात करणार. फिरवत असताना आपण चेक करणार की गॅल्व्हॅनोमीटरमध्ये आपल्याला काय दिसायला नकोय? डिफ्लेक्शन दिसायला नकोय. ज्या पॉईंटला गॅल्व्हॅनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन दिसणार नाही, सपोज हा पॉईंट आहे फॉर एक्झाम्पल, याला आपण S म्हणू. या पॉईंटमध्ये आपल्याला दिसतं की गॅल्व्हॅनोमीटरमध्ये कोणत्या प्रकारचं डिफ्लेक्शन दिसत नाही. त्या पॉईंटला आपण म्हणणार काय म्हणणार? नल पॉईंट पडणार. आणि हे जे डिस्टन्स आहे किंवा हे जे हा जो आपला इथला जो आपल्याला पोटेन्शियल असणार आहे, तो पोटेन्शियल काय असणार आहे? आपला अननोन सेलचा EMF. हा काय असणार आहे? अननोन सेलचा EMF. अशा पद्धतीने आपण अननोन सेलचा EMF मोजू शकतो बाय युजिंग डायरेक्ट रीडिंग पोटेन्शियोमीटर. ओके, सो मित्रांनो, आपण पॉझेंटॉप्स कंपोजिशन मेथड पण बघितली, डायरेक्ट रीडिंग मेथड पण बघितली. सो EMF आणि इट्स मेजरमेंट हे आपल्याला पूर्ण झाले. आता पुढचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटला आपण स्टँडर्ड सेल म्हणतोय. आता आपण हा स्टँडर्ड सेल वापरला की नाही, स्टँडर्ड सेल कोणता असला पाहिजे, कोणत्या कंडिशन्स त्याने सॅटिस्फाय केल्या पाहिजे, तेव्हाच त्याला आपण स्टँडर्ड सेल म्हणतो. या स्टँडर्ड सेलचं EMF आपल्याला एक्झॅक्ट माहिती असतं. किती येते? 1.0183 व्होल्ट. मग कोणता सेल अशा पद्धतीचं EMF प्रोड्यूस करू शकतो ते आपण आता बघतोय. ओके, मग आता आपण डिस्कशन करतो स्टँडर्ड सेल. कोणाला म्हणतात स्टँडर्ड सेल? काही कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन्स जो सॅटिस्फाय करेल त्या सेलला आपण काय म्हणणार आहोत? स्टँडर्ड सेल. मग कोणकोणत्या कंडिशन्स आहेत त्या इथे बघूयात आपण. मित्रांनो, ह्या 4 कंडिशन्स आहेत. या 4 कंडिशन्स जो सॅटिस्फाय करतो त्या सेलला आपण काय म्हणणार आहोत? स्टँडर्ड सेल. पहिली कंडिशन काय? पोटेन्शियल म्हणजेच EMF ऑफ स्टँडर्ड सेल शुड बी एक्झॅक्टली नोन. त्या सेलचं EMF आपल्याला एक्झॅक्टली माहिती पाहिजे. आणि ते किती आहे? किती पाहिजे तो? 1.0183 व्होल्ट्स. पहिली कंडिशन काय? पोटेन्शियल ऑफ स्टँडर्ड सेल शुड बी एक्झॅक्टली नोन. किती पाहिजे तो? 1.0183 व्होल्ट पाहिजे. ठीक आहे. दुसरी कंडिशन काय? पोटेन्शियल शुड बी रिप्रोड्युसिबल. म्हणजे आज मोजला तरी त्याचा EMF किती यायला पाहिजे? 1.0183 व्होल्ट यायला पाहिजे. 10 महिन्यांनी मोजला किंवा 10 वर्षांनी मोजला तरी त्याचा EMF किती यायला पाहिजे? 1.0183 व्होल्ट यायला पाहिजे. म्हणजे इट्स पोटेन्शियल शुड बी रिप्रोड्युसिबल विथ टाइम. म्हणजे वेळ बदलली, पोटेन्शियल बदललं असं चालणार नाही. आज जो आहे तोच कायमस्वरूपी राहायला पाहिजे. आज मोजल्यानंतर कधी नंतर आपण परत मोजला तरी त्याची व्हॅल्यू किती यायला पाहिजे? 1.0183 व्होल्ट यायला पाहिजे. ही दुसरी कंडिशन काय आहे ती? पोटेन्शियल शुड बी रिप्रोड्युसिबल. ओके. तिसरी कंडिशन काय? द सेल शुड बी रिव्हर्सिबल. हा सेल कसा पाहिजे? रिव्हर्सिबल पाहिजे. रिव्हर्सिबिलिटीच्या कंडिशन्स आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेल्या आहेत, बरोबर? हां. चौथं काय? देअर शुड नॉट बी परमनंट डॅमेज ऑफ सेल ड्यू टू पॅसेज ऑफ करंट थ्रू इट. समजा त्या सेलमधून करंट पास झाला तर त्या करंटमुळे त्या सेलमध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान होता कामा नये, तो सेल डॅमेज होता कामा नये. या 4 कंडिशन्स सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. या 4 कंडिशन जो सॅटिस्फाय करतो त्या सेलला आपण काय म्हणणार आहोत? स्टँडर्ड सेल. पहिली कंडिशन काय? इट्स पोटेन्शियल शुड बी एक्झॅक्टली नोन. इट्स पोटेन्शियल शुड बी रिप्रोड्युसिबल. इट शुड बी रिव्हर्सिबल अँड देअर शुड नॉट बी डॅमेज ड्यू टू पॅसेज ऑफ करंट. या 4 कंडिशन्स आहेत. ठीक आहे मित्रांनो, या 4 कंडिशन सॅटिस्फाय करणारा एक सेल आहे. त्या सेलला म्हणतात वेस्टर्न सेल. त्याला काय म्हणतो आपण? वेस्टर्न सेल. हा जो वेस्टर्न सेल आहे मित्रांनो, हा 4ही कंडिशन सॅटिस्फाय करतो. त्याचं पोटेन्शियल एक्झॅक्टली नोन आहे, त्याचं पोटेन्शियल रिप्रोड्युसिबल आहे, हा रिव्हर्सिबल पण आहे आणि याच्यातून करंट पास झाला, याच्यात कोणत्याही प्रकारचं डॅमेज होत नाही. म्हणून या वेस्टर्न सेलला आपण काय म्हणणार आहोत?
याला आपण काय म्हणणार आहोत, स्टँडर्ड सेल. या वेस्टर्न सेलचे परत दोन प्रकार पडतात. ते आहेत बघा, पहिला प्रकार आहे, दोन प्रकार. पहिला कोणता आहे, वेस्टर्न सॅच्युरेटेड स्टँडर्ड सेल आणि दुसरा आहे वेस्टर्न अनसॅच्युरेटेड स्टँडर्ड सेल. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण या दोघही सेलचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, डायरेक्ट रीडिंग पोटेन्शियोमीटर याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग बघितलं, आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण सेगमेंटमध्ये आपण बघितलं स्टँडर्ड सेल कोणाला म्हणतात. ओके, थँक्यू.